घाटकोपर पूर्व परिसरातील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर येथे बहुचर्चित असा असलेला प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि MMRDA यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये सुरू आहे. 2024ला सुरू झालेला प्रकल्प आता 11 एकरमध्ये असलेल्या झोपड्या तोडून काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा देखील पार पडला होता. काही दिवसापासून हा प्रकल्प थोडासा विलंब होते. लोकांची नाराजगी आहे. यासाठी या प्रकल्पाचे सर्व असलेले परमेश्वर कदम आपल्याबरोबर आहेत. साहेब, ह्या प्रकल्पाला विलंब का होतोय? लोकांची नाराजगी आहे, काय सांगाल? साहेब, आपण पाहिलं असेल आमचा रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर हा विभाग मागील 2005 पासून SRA प्रकल्पासाठी प्रयत्न करत होते. आमचे सर्व कमिटी मेंबर, सर्व जनता, पण विकासकाच्या मार्फत 20 वर्षात काम झालं नाही, सुरूही झालं नाही. पण 2024 साली सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा प्रकल्प सुरू केला. आज 2026 सुरुवातच आहे. 24 आणि 25 या 1-1.5 वर्षामध्ये 16,000 घरांची पात्रता पूर्ण करणं, 4,000 घरांचे चेक वाटप करणं, 17 एकर जागा खाली करून घेणं, हे एवढ्या वेगाने काम झालं आहे जे 20-25 वर्षात होऊ शकत नाही. एवढ्या अतिशय वेगाने काम सुरू झालेलं आहे आणि ते पूर्णत्वास देखील येत आहे. आज आपण कुठलाही प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात, मुंबईत असा दाखवून द्या की 16,000 नाही, फक्त 100 घरांचा प्रकल्प की 1 ते 1.5 वर्षात त्याचं घर निष्कासित होऊन बिल्डिंगच्या कामाला सुरुवात होते. आज आपण पाहिलं आहे की 1.5 ते 2 वर्षाच्या आतमध्ये या इमारतींच्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे. ज्या पायलिंगची कामं आहेत त्या मशिनरी आलेल्या आहेत आणि पायलिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी इमारतींच्या कामाला सुरुवात होणं आणि इमारतींचा पायावरती येणं यासाठी वेळ लागतो आणि पूर्ण प्रोसेसमध्ये काम चालू आहे. मध्ये आलेल्या इलेक्शनमुळे 2-3 महिने आपलं काम थांबलं होतं. त्यानंतर अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अंत झाला, अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे देखील आपल्या 15-20 दिवस आपल्याला थांबावं लागलं. पण आता आपण पाहिलं असेल तर आपलं काम अतिशय वेगाने सुरू झालेलं आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे गृहनिर्माण मंत्री आहेत. MMRDA देखील त्यांच्या अंडर आहे, SRA देखील त्यांच्या अंडर आहे. तर त्यांनी अजितदादा पवार यांच्या देहांतानंतर, दुखवटा संपल्यानंतर 8 फेब्रुवारीला, त्याचप्रमाणे 12 फेब्रुवारीला आणि त्याचप्रमाणे काल देखील 17 फेब्रुवारीला या प्रकल्पासंदर्भात कंटिन्युअस मीटिंग घेतल्या होत्या आणि त्याप्रमाणे जे पुढच्या प्रक्रिया आहेत त्या देखील सुरूच आहेत. तर हा प्रकल्प विलंब झाला असं बोलता येणार नाही. लोकांना असं वाटत असतं की ॲक्च्युली बाबा काम सुरू आहे. काही लोक अफवा उडवतात काम सुरू नाही, काम सुरू नाही. पण मी माझ्या झोपडीधारकांना, ज्यांच्या झोपड्या तोडल्यात, त्यांना विनंती करतो, आपण आपल्या जागेवर जाऊन पहा. त्या ठिकाणी देखील काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी खड्डे खणलेले आहेत. प्रत्येक प्रोसिजरला वेळ लागतो. खड्डे खणल्यानंतर CC मिळवायला, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळवायला तो जो वेळ असतो, या परमिशनसाठी, कायदेशीर बाबींसाठी थोडा 10 दिवसाचा, 15 दिवसाचा वेळ जातो. हा आपल्याला सरकारी प्रकल्प आहे म्हणून 10 आणि 15 दिवसात परमिशन मिळत आहेत. याच प्रकारच्या परमिशन मिळवायला जर प्रायव्हेट बिल्डरचा प्रकल्प असता तर वर्ष जातं. आज आपलं काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि 100% 2 वर्षाच्या आत आपल्या या खाली झालेल्या झोपड्यांच्या जागी इमारती उभी राहून आपल्या सर्व लोकांना इमारतीतील सुंदर घरं मिळणार आहेत. तर आपण हा जो लोक अफवा उडवत आहेत की बाबा विलंब झाला, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, नवीन नंबर मिळण्यासाठी देखील काही लोक अफवा उडवतात. पण नवीन नंबर मिळवण्यासाठी जर आपण घाई केली आणि आपण अर्ज टाकले, अपील केले, तर प्रत्येक नवीन नंबरसाठी त्या ठिकाणी SRAच्या अधिकाऱ्यांना नियमाप्रमाणे 2010च्या आधीचा लाईट बिल घरासाठी चालू असलेला तो आजपर्यंत, जोपर्यंत झोपडी तोडली तोपर्यंत द्यावा लागेल. आणि असे पुरावे, काही सक्षम पुरावे आपल्या झोपडीधारकांकडे नाही आहेत. जर आपण नवीन नंबरवाल्यांनी घाई केली आणि अपील करायला लावलं तर ते 100% रिजेक्ट होतील आणि कोणालाही नवीन नंबर मिळणार नाही. त्यामुळे आम्ही प्रक्रियेचा भाग व्यवस्थित करत आहोत. आपल्या अपील देखील चालू आहेत. व्यवस्थितपणे प्रत्येक झोपडीधारक जो जिनियन आहे त्याला नंबर मिळावा यासाठी आपल्याला कलेने जावं लागणार आहे. ह्या SRA खाण्याची गोष्ट नाही. जर ती एकदम एवढी सोपी असती तर अख्खी मुंबई कधीच डेव्हलप झाली असती. तर हा प्रकल्प
आम्ही योग्य रीतीने शास्त्रीय पद्धतीने आणि चालाकीने हुशारीने आमच्या एकाही माणसाला बेघर होऊ नये या दृष्टिकोनातून काम करून आपण या ठिकाणी काम करत आहोत. तर या ठिकाणी SRA राबवताना ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, जे लोक आमचे घरं पात्र झाले देखील नसती, असे अनेक जुनियन घरं होती की ज्यांच्याकडे 2000 पासून राहत असताना देखील पुरावे नव्हते, त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी पात्र करून घेतलेलं आहे. तर आपल्याला सरकारी अधिकारी SRA अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला चांगली मदत केलेली आहे, जनतेने चांगली मदत केलेली आहे आणि विरोधक असलेले तरी त्यांनी देखील चांगली मदत केलेली आहे. मी या प्रकल्पात कोणालाही विरोधक समजत नाही. प्रत्येक माणसाचं घर आहे, तो या प्रकल्पाचा भाग आहे आणि जर कोणी काही विरोधात बोलला तरी लोक त्यांच्या विरोधकांच्या बाजूने जात नाहीत. 15, 20 आणि 25 लोकांनी विरोध केला म्हणून हजारो घरांच्या प्रकल्पाला कोण विरोध आहे किंवा हजारो घरांच्या प्रकल्पामध्ये नाराजी आहे अशी गोष्ट नाही आहे. आज आम्ही मीटिंग लावली, मला हजारो फोन दिवसाला येतात, रोजच्या रोज फोन येत असतात आणि आम्ही त्याविषयी काम देखील चालू असतं. तर हा प्रकल्पाचं आपलं काम सर्व जनता खुश आहे. कधीच न होणारं काम केल्याबद्दल प्रत्येक जनता, प्रत्येक झोपडीधारक हा आम्हाला दुवा देतो, आशीर्वाद देतो. त्यामुळे आमची सगळीच कामं यशस्वी होतात. त्यामुळे आपण असं बोलणं की विलंब झाला हे मला पटत नाही. काही अपात्र देखील आहेत. 200 लोक झोपडे खाली केलेले आहेत आणि ते पात्र नाहीत. काय कारण आहे त्याला? तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे की काही झोपडीधारक यांचे सक्षम पुरावे असून देखील काही झोपड्या पात्र झालेले नाहीत आणि काही झोपडीधारकांकडे सक्षम पुरावे नाहीतच. तर अशा सर्व लोकांची आम्ही अपील केलेली आहे आणि अपील करताना आपल्याला माहिती आहे की SRA प्रकल्पामध्ये जे अपील होतं तर त्या डेप्युटी कलेक्टरकडे, त्या ॲडिशनल कलेक्टरकडे हजारो प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे एक प्रकरण हे कमीत कमी 6-6, 8-8 वेळा तारखेला येतं आणि प्रक्रियेचा भाग आहे तो. 1-1.5 वर्षामध्ये सगळ्या लोकांची घरं पात्र होतील आणि सगळ्या लोकांना घरं मिळतील. पण आपल्याला शास्त्रीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, ती आम्ही करत आहोत. कायदेशीर बाबीला थोडा विलंब होतो पण प्रकल्प होणार. 17 एकर जागा खाली केल्या, 4000 लोकांना चेक दिलेले आहेत. ह्या जागेवरती प्रकल्प होणार. ह्या प्रकल्पाचे सर्व परमेश्वर कदमनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. त्यासाठी विभागातून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. काही लोकांची नाराजगी आहे पण त्यांनी त्यासाठी खुलासा केला आहे. कॅमेरामॅन जावेद शेखसह ज्ञानदेव सुतार, लोकनिर्भीड, मुंबई.